विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तसेच नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचा वाढदिवस नेरूळ येथील शिरवणे विद्यालयात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ओळख असलेले डॉक्टर पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे। शहरातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असून त्यामुळे नवी मुंबईत त्यांचे नाव आदराने घेतले जाते। त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून शुभेच्छांचा वर्षाव केला। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांनी डॉक्टर पाटील यांना पुष्पगुच्छ अर्पण करून शुभेच्छा दिल्या। याशिवाय ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच नवी मुंबईकरांनी भेटून त्यांना दीर्घायुष्य व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने शिरोणे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। हा जिल्हाध्यक्ष म्हणून पहिलाच माझा या ठिकाणी अभिष्ट चिंतन होत आहे। खूप आनंद वाटतो। संपूर्ण आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे आपले त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, अनेक आपले नागरिक आहेत, सगळ्यांनीच या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। या निमित्ताने एवढंच सांगेन, एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हाच माझा एक संकल्प असेल की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक जी रचना आहे तळागाळापर्यंत आहेच, परंतु आणखी घट्ट करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असतील। येणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर कसा राहील, कशी सत्ता येईल, त्या दृष्टीनं ह्या ठिकाणी आमचे प्रयत्न असणार आहेत। हाच खरं म्हणजे माझा संकल्प आहे। शुभेच्छा देताना सकाळपासून विविध स्तरावरची त्या ठिकाणी मंडळी आली, शाळा कॉलेजमधले देखील त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा शिक्षक देखील आले होते। सगळ्यांनीच त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। सगळ्यांच्या या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे देखील सगळ्या आलेल्या ह्या सगळ्या टीमचं मनापासून त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो। थँक्यू। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट, नेरूळ।